नमस्कार. आज आपण बुलढाणा परिसरात आलोय. तर साहेबांनी केरन टेक्नॉलॉजीचा वापर करून सुंदर असा हळदीचा प्लॉट बनवलाय. नक्की त्यांना काय फायदा झाला ते त्यांच्याकडनं समजून घेऊ. साहेब, तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरताय, तर तुमचा जमिनीमध्ये तुम्हाला काय फायदा झाला? पहिली गोष्ट नरम वाटते. नरम. आज आपण जी पाहतोय माती पहा, नाही नरम पण आहेच सर. ही जी माती आहे एकदम अशी चहापत्ती सारखी वाटते, बरोबर ना? ओके. दुसरी गोष्ट, खाली आपण पाहिलं फुटवेच्या बाबत काय सांगाल तुम्ही? फुटवे बी चांगले, फुटवे भरपूर आहेत आणि जाड येतात. झाड आहे. बरं, वरती पानांची साईज कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे, एकदम नागिलीच्या पानासारखी. नागिनीच्या पानासारखी आहे. आता हळदीचा प्लॉट आपला किती दिवसात झालाय? 5 महिने झाले. 5 महिन्याचा प्लॉट झालाय. हो, 5 महिने. बरं, आता आज तारीख आहे 6 तारीख, 6/11/2025. म्हणजे गेले 2 दिवसापर्यंत भरपूर पाऊस होता. भरपूर होता. त्या पावसामुळे सर्वत्र आपण पाहतोय बरेच प्लॉट करप्याने आणि कंद साडण्याने डॅमेज झालेत. तर कंद साडण्याच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं? नाही, कंद सडच नाही, त्याला अजिबात सड नाही. अख्ख्या प्लॉट मध्ये कुठेही सड कुठेच नाही. नाही. शिवाय करप्याच्या बाबत तुम्ही काय सांगाल? करपेच्या बाबतीत थोडाफार करपा आलेला आहे, पण असं जसं लोकांच्या तुलनेत जर पाहिला तर नाही. आज आपण जर पाहिलं एकदम पहा, एकदम प्लॉट हेल्दी आहे आणि शेजारी मात्र फक्त मध्ये 10 फूट अंतर आहे. या प्लॉटला मंडळी पहा वापर केलेला नाहीये. तर या ठिकाणी आपण पाहतोय करप्याचं प्रचंड साम्राज्य माजलंय. शिवाय उंची पण कमी आहे. मग त्याचा परिणाम आपण खाली पाहिला. आज या ठिकाणी पहा, आपण या प्लॉटला केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, तर कंदाचं प्रमाण किती आहे? आणि या प्लॉटला आपण केरन टेक्नॉलॉजी वापरलेली नाही, तर या ठिकाणी आपल्याला एवढे कंद सापडले. म्हणजे मित्रांनो, जवळपास या ठिकाणी एक 50%चा 40 ते 50% फरक या केरन टेक्नॉलॉजीमुळे झालाय. ज्या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी वापरली तिथं 30 ते 40% उत्पादन वाढीव दिसतं. आता बरोबर का? आता हे तुम्ही हा तुमच्या प्लॉट मधला आहे आणि या प्लॉटला अलीकडचा या प्लॉट मधला आहे. तुम्ही समाधानी आहे का? तुम्हाला काय वाटतं किती उत्पादन वाढेल तुमचं? नाही, माझं तर पहिलं वर्ष हळदीचं. हा, ते नाही सांगू शकणार मी, पण पण शेजाऱ्याचा फरक पाहिला तर त्यात सवयीचा दीडीचा फरक आहे. 100%. ओके, धन्यवाद.